गावातलं साधं घर, तिथे एक तरुण मुलगा आणि त्याची पत्नी राहतात. जगात प्रत्येकजण दिसण्यावरून, कपड्यांवरून, बाहेरून व्यक्तीला जज करतो. पण खरी ताकद, खरी किंमत ती मनाच्या शक्तीमध्ये दडलेली असते. ही कथा आहे रोहित आणि अंजलीची. रोहित एका खाजगी कंपनीत अकाउंटंटचं काम करायचा. फार मोठं उत्पन्न नव्हतं, पण घर नीट चालायचं. अंजली साधी, पारंपरिक विचारांची, पण मनाने प्रचंड प्रेमळ होती. तिला कुठे पार्ट्यांना जायचं नव्हतं, जास्त चमकदमक नव्हती. रोज सकाळी ती उठून सासूबाईंना औषध द्यायची, घरातल्या सगळ्यांची काळजी घ्यायची. रोहित थकून यायचा, तेव्हा तिच्या एक कप चहाने त्याला नवा उत्साह मिळायचा. एका रविवारी रोहितचे कॉलेजचे मित्र घरी आले. मित्र सगळे मॉडर्न होते, नोकऱ्या करणारे, काही परदेशात जाणारे. ते रोहितची पत्नी बघतात. साधा ड्रेस, ओल्या केसात बांधलेला जुडा, न लिपस्टिक, न मेकअप. हळूहळू टोमणे सुरू होतात. एक मित्र हसत म्हणतो, "अरे रोहित, तू तर आमच्यातला स्मार्ट माणूस, पण बायको घेऊन आलायस एकदम साधी." अजिबात जोक नाही. ना फिटनेस, ना मॉडर्न स्टाईल. काय रे, कसं जमतं? सगळे हसतात. अंजली स्वयंपाकघरात जाऊन डोळ्यातले पाणी पुसते. रोहित मित्रांकडे गंभीर नजरेने बघतो. इनफ. माझी बायको जोक नाही, पण तिच्यासारखं बळ कुणाकडेच नाही. तुम्ही फक्त बाहेरचं पाहता, पण मी तिचं मन, तिचं त्याग पाहतो. ती माझ्या अपयशात उभी राहिली, माझ्या आई वडिलांसाठी मुलगी बनून राहिली. ती नसती तर मी आज इथे उभा सुद्धा नसतो. मित्र शांत होतात. अंजली मात्र हे सर्व लांबून ऐकत असते. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येतात. रोहितच्या वडिलांचा अपघात होतो. घरात कमावणारा फक्त तोच असतो. अचानक कंपनी बंद पडते. रोहित नोकरीवरून कमी होतो. महिनोन्महिने बेरोजगार राहतो. त्या काळात अंजली घर चालवण्यासाठी घरगुती पदार्थ बनवून विकते. ती सासूबाईंची सेवा करते, मुलं शिकवते. रोहित डिप्रेशन मध्ये जातो, पण अंजली त्याला उभं करते. तू हार मानू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तिच्या प्रोत्साहनाने रोहित छोटा व्यवसाय सुरू करतो. पहिलं ऑर्डर मिळाल्यावर अंजलीच्या डोळ्यात आनंदाश्रू असते. मित्र अजूनही गप्प बसलेले असतात. त्यांना जाणवतं की त्यांनी फक्त बाहेरून जज केलं, पण खरी ताकद आत दडलेली असते. एक मित्र म्हणतो, रोहित, आम्ही खरंच चुकीचं बोललो. अंजली खरंच मोठी आहे. अंजली हसत पतीकडे पाहते. रोहित तिचा हात हातात घेतो. ही माझा अभिमान आहे. मी कायम तिच्या पाठीशी उभा राहणार. जगाला फॅन्सी कपडे, ग्लॅमर, स्टाईल हवी असते, पण खरं नातं हे समजूतदारपणावर उभं असतं. तुमचं पाठीशी उभं राहणारा माणूस किती साधा आहे
हे महत्वाचं नाही. ते तुमच्यासाठी किती ताकद वापरते हे महत्वाचं आहे. आपल्या जोडीदाराला कधीही कमी लेखू नका. तेच तुमचं खरं बळ आहेत. धन्यवाद.